इयत्ता 9वी इतिहास धडा दुसरा भारत 1960 नंतरच्या घडामोडी स्वाध्याय. प्रश्न पहिला दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. श्रीलंकेतील तमिळ अल्पसंख्याकांचा प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेणारे प्रधानमंत्री टिंबटिंबा होते. उत्तर राजीव गांधी. भारतीय हरितक्रांतीचे जनक टिंबटिंबा होते. उत्तर डॉक्टर MS स्वामीनाथन. प्रश्न पहिला पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा. उत्तर. प्रश्न दुसरा दिलेल्या सूचनेप्रमाणे कृती पूर्ण करा. पाठातील आशयाच्या सहाय्याने प्रधानमंत्री व त्यांचा कालावधी यांचा अनुक्रम तक्ता तयार करा. उत्तर. प्रश्न दुसरा टिपा लिहा. 1. जागतिकीकरण. उत्तर. जागतिकीकरणामुळे अर्थकारण, राजकारण, विज्ञान व तंत्रज्ञान, समाज आणि संस्कृती अशा सर्व क्षेत्रांमध्ये अनेक बदल घडवून आणले. जागतिकीकरण म्हणजे जगातील सर्व राष्ट्रांची मिळून एक बाजारपेठ निर्माण करणे होय. जागतिकीकरणामुळे आपल्या राष्ट्राशिवाय जगातील कोणत्याही देशाशी कोणालाही व्यापार करता येतो. 2. धवल क्रांती. उत्तर. 1. स्वातंत्र्यानंतर नव्या उद्योगांची उभारणी आणि स्वावलंबन ही उद्दिष्टे समोर ठेवून भारताची वाटचाल सुरू झाली. यासाठी अनेक शास्त्रज्ञ, उद्योजक यांनी आपले योगदान दिले. डॉ. वर्गीस कुरियन यांची गुजरातमधील खेडा जिल्ह्यातील आणंद येथे दुग्ध प्रकल्प बोर्डावर नियुक्ती झाली. 4. यांच्या या प्रकल्पामुळे दुधाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढले. प्रश्न तिसरा पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा. 1. मोरारजी देसाई यांचे सरकार अल्पकाळच टिकले. उत्तर. 1. अनेक विरोधी पक्षांनी एकत्र येऊन जनता पक्षाची स्थापना केली. 2. मोरारजी देसाई हे या पक्षाचे प्रमुख होते. 3. पक्षातील अंतर्गत मतभेदामुळे हे सरकार अल्पमतातच टिकले. 2. अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात लष्कर पाठवावे लागले. उत्तर. 1. 1980च्या दशकात पंजाबमध्ये खलिस्तान आंदोलन सुरू केले. 2. या आंदोलनाला पाकिस्तानचा पाठिंबा होता म्हणून आंदोलन अधिकच उग्र झाले. 3. या आंदोलकांनी अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात आश्रय घेऊन हिंसाचार सुरू केला. 4. म्हणून अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात लष्कर पाठवावे लागले. 3. भारतात नियोजन आयोग निर्माण करण्यात आला. उत्तर. 1. ब्रिटिश राजवटीने भारताच्या अर्थव्यवस्थेत गंभीर परिणाम केले होते. 2. भारतीय उद्योगांचा ऱ्हास झाला होता. 3. दारिद्र्यासह अनेक समस्यांची आव्हाने स्वतंत्र भारतासमोर होती. 4. सामाजिक न्यायावर आधारलेली अर्थव्यवस्था अस्तित्वात आणायची होती. प्रश्न चौथा पुढील प्रश्नांची 25 ते 30 शब्दांत उत्तरे लिहा. 1. जग आणि भारताच्या इतिहासात 1991 हे वर्ष महत्त्वपूर्ण बदलांचे कसे ठरले. उत्तर. 1. सोव्हिएत युनियनचे विघटन झाल्यावर जगातील शीतयुद्ध थांबले. 2. PV नरसिंहराव मंत्रिमंडळाने आर्थिक उदारीकरण धोरण स्वीकारल्यामुळे भारताची आर्थिक व्यवस्था भरभराटीस आली. 2. भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये कोणती. तर अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण, आर्थिक स्वावलंबन आणि सामाजिक न्यायासह समाजवादी समाजरचना ही भारताच्या स्वातंत्र्यापासून भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये राहिली आहेत. शेवटचा प्रश्न चौथा पाठाच्या मदतीने भारतापुढील आव्हाने आणि भारताची बलस्थाने यांची यादी पूर्ण करा. उत्तर. व्हिडिओच्या शेवटी मी प्रत्येक प्रश्नाचे वेटेज सांगतो. प्रश्न पहिला 1 मार्कासाठी. प्रश्न दुसरा वाचून पण जाऊ नकोसा, इम्पॉर्टंट नाही. प्रश्न दुसरा 2 मार्कासाठी. प्रश्न तिसरा सुद्धा 2 मार्कासाठी. प्रश्न चौथा आत्ताच्या नवीन सिलेबसमध्ये नाही. आणि प्रश्न 5वा 2 मार्कासाठी. आत्ताच ही माहिती पुस्तकात लिहून घ्या.